गाईज आता आम्ही चालत आमच्या डॅमवर. डॅम आमचा उलटून गेला तरी का आम्ही गेलो नाही बघायला. एक फील गेलो बघायला. आता चाललो आमचा पत्ता नाही गावाला. आमची पोर राहिली रुसून कारण तिला आम्ही नेत नाही. तर चला डॅमवरचा व्ह्यू वगैरे काय आम्ही दाखवतो तुम्हाला. जाम भारी आहे. आणि आमच्या पोरी बघा या. इथं दिव्या आहे. हाय दिव्या. इथं आर्या आहे. आर्या कुठं झालं? डॅमवर मजा मज्जा. आणि आमची बाकी ते अजून तयारी होते. गपच्या गप आम्ही ना गपच्या गप चालू. आम्ही दुसऱ्या पोरींना सांगितलं नाही. थोडी साईड लावून आम्हाला फोटो काढू दे. फोटो फोटो फोटो. आता आमची बाकी ते पण झाले रेडी. भाई साव किधर जा रही है? औकात के बाहर. हा ना इकडे फोटो काच कपत नाही बाबा. इथं जाईल तिथं अजून थांब ना. अजून डॅमवर जाईल तिथं 100 फोटो काढील. 100 नाही काढणार 50 काढील. ऐकायला राहिलाच काय पदेच्या कसं भाव का ना रे तू. हे तलच झालं सर खरंच. आम्ही कोण कोण तुम्ही बरेच जणी असाल. आम्ही 4 जणी. हा सध्या निघली आणि परत बाकी ते मावशींच्या घरात काय गेले का माहित. काही जरा काय राहायला का माहित आता हिचा. कानातलंच काय जर मी दुकानामध्ये चाललो आता खाऊ आणायला. दिदी त्या दोघी जणी गेल्या बघा. दिसतात का ह्या बघा. त्या दोघी जणी गेल्यात आणि आता आम्ही सर्व दुकानात खाऊ यायला. दुकानात आलेलो तर मी काय खाऊ घेऊ समजत नाही. आईच आता आई दुकानात आलेली आहे. आई खाऊ द्या. ती ब्लू वाली एक पुडी द्या. ती बघा ही ब्लू वाली पुडी द्या. हा नाही त्याच्या साईडची. हा एक आणि ती गिप्पी द्या. एक गिप्पी ही वरची गिप्पी द्या. एक नाही ना वरची इकडे बघा या लंच बॉक्स दे. आई लंच बॉक्स गिप्पी एक घे आणि कुरकुरे घे तिथं. आणि कुरकुऱ्यांच्या पुड्या आणि एक गिप्पी द्या. एक गिप्पी घ्या. हा नाही ना त्याच्यावर साईडची. नाही ना साईडची. हा हा एक आणि एक कुरकुऱ्यांची पुडी. खतरनाक काही खाऊ देते आई गाईस. पिशवी द्या आई. कुरकुरे एक द्या. कुरकुरे हिरवा हिरवा. हा पिशवी द्या. नाहीच एवढा खाऊ घेतलेला आहे दीदीच्या हातात. 30 रुपये. आई पिशवी देते 30 रुपये. 2 पुड्या द्या. तिच्या हाताला बघा काय लागले. मरत नुसती. माझा कसा दुखतोय. गाईज आता आम्ही खाऊ घेतलंय आणि आता मी चाललोय बघा दीदीकडे खाऊये. चल दीदीकडे खाऊ. आणि त्या दोघी जणी गेल्या. त्या दोघी जणी गेल्या आणि ही प्रत्येक गाडी त्या बघा बसतात तिथे गाईज. त्या दोघी जणी दिसतात का. फोन आणतोय आणि आम्ही दोघी चाललोय खाऊ घेऊन. बाय गाईज. खाऊ घेऊन चाललो आणि ती बघा इकडे ब्लॉक करते. ब्लॉग नाही करत आपल्याला. बघ आर्या आली बघ. आर्याकडे मोबाईल दिला तर मी ब्लॉग घ्यायला कारण त्यांना पाठवलेले आम्ही दुकानात. दुकानात जाऊ दे. हिने मोबाईल भरून ठेवलाय. तर दिव्या देते तिला शिव्या. घरून रिकामे आल्या. हा पाणी नाही घेऊन येत आल त्यांना. हा ना मी तर इथून आमच्या सरांच्या इथून बॉटल घेतो पाण्याची. हिने माझा मोबाईल फुल भरवलेला आहे. आणि ही बघा ब्लॉगर. काय आग्रा पियुष कोंडिलकर. आग्रा पियुष कोंडिलकर. कोणाची काम आहेत का माहित नाही पण भारी. ही बानुरीतल्या पोरांची काम आहे. बाईकडून पाण्याची बॉटल मागते. घरी काही जार होता ते ना आणलं ना. आता चालली पाण्याची बॉटल आणायला. ही बघा त्या बाईला म्हणतं पाण्याची बॉटल दे म्हणतं एक. ती परत तर द्यायची नाही. आणि ही बघा ब्लॉगर. आम्ही आमच्या शेतावर थांबलो तर इकडे बघा येरी म्हैस.
बारीक पोरांच्या पण पलीकडे उगाच तिकडे बघू शकता एक तो कालेड्डा बसला आणि त्याच्या तेवढा फॅन व्हाईट कलरच्या कसला भारी उडला बघ. कारण का वर्षा आरची आली आरची मिले बाईक वगैरे घेऊन येणार असाल तर जरा सांभाळून यावी. हा पडलं तरी का आम्ही उचला अजून नाही बघा. इथं गाड्या ठेवू शकता तुम्ही. आमच्या डॅमवर आणि वरती येऊन चढत जाईल. बरीचशी लोक येतात म्हणजे रिक्षा लागलेला असतं ना म्हणजे रिक्षा तुम्ही रिक्षा करू शकता. रिक्षा करू शकता तुम्ही. बाईक वगैरे नका आणू गाईस कारण की पाडाची आवश्यकता आहे. मग काय म्हणतात उपशक्ता आहे. आर्या ही आमच्या आर्याची आपल्या आगरी भाषेतली लँग्वेज. आम्ही वरती पोचलो आणि हा आहे माणिकगड किल्ला आणि एक बाजून दिसणारा आपला कर्नाला किल्ला दिसतोय का. हा आपला कर्नाला किल्ला. इथपर्यंत गाडी तुमची बाईक येऊ शकते आरामात. रिक्षा पण इथून रस्ता आहे तिकडून पण रस्ता आहे. मोठी गाडी पण येऊ शकते. हा जांभिवलीमधून गाडी येते. इथं ना आमच्या बाकीताईसाठी सरपांडे पण केले बघा. डायरेक्ट इथून घसरत गेला माणूस का डायरेक्ट डॅम मध्ये. आमच्या गावातला कोणीच माणूस नाही दिसत आमच्या नाही ना सगळी बाहेर आहेत पण बाहेरचे आमचं काम केलंय बघा. वाईज बघा अशी जाईल डायरेक्ट. हे जाशील ना राशील डायरेक्ट. गाड्या पण आल्या. काय बोलशील आर्या डॅमवर गाडी आणते काय बोलशील. जांभिवली किती फेमस आहे गाव. आमची आता सुरुवात झालेली आहे खायची. पहिली समाताई आणि आमची येडी माई दिसते का दिसते. आता इकडे बेडका निघल्या ओरिजिनल बेडका. भाई त्याचा नादच नाही. बसता याचा नादच नाही. एकटा जीव सदाशिव येतो. गाईज हा व्ह्यू एक नंबर आहे पण इथून भीती पण आहे. पाय बी सरकला माणूस इथं फोटो काढायला राहिला तर पाय सरकला तर राहील का. दात ना राहतात डुलून चुलून आले. बेडका ओरिजिनल बेडका. आमचा सूरज दादा पण आलेला आहे. हे आम्ही तुम्हाला ओळखली नाही पण आम्ही बोलतो बाहेरची पोरं आहेत. फिरून दमल्या ही जाता काय जीव जाईल खाऊन. आता आम्ही चाललो घरी. बाय बाय. ब्लॉग आपला सस्ता आला होता. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. शेअर करा जास्तीत जास्त. आर्याचा आपण सगळा ब्लॉग टाकू ओरिजिनल सगळा. काय नाही कटबीट करणार का असेल बाकी जाईल. असे सांगतो लग्नाची काही झाले तर आशीला सांगतो का पोऱ्या विऱ्या बघा बोलते मग टाकू उरकून तुझा. बाय बाय. तर डॅमवर जायचं रोड व्हायला पाहिजे मग एक नंबर काम होईल सगळ्यांचंच. आणि जायला यायला पण भारी वाटेल माहिती. रस्ता असा आहे जर रोडचा काम झाला तर कसला भारी वाटेल. अरे असा रस्ता आहे. बघितला रस्ता कसा आहे. मग तुझं याच्या म्हणणं काय कापला नाही तर इथं आली बघ. आली बाई. गाईज आम्ही कालचाच ब्लॉग कंटिन्यू करतो. आजचा वार आहे सोमवार म्हणून आम्ही आमच्या बालवीर देवाच्या मंदिरात आलो. इकडे बघ दिव्या बाकी ताई पण आहे. बाकी काय म्हणतेस मस्त तिघी पण व्हाईट असं घातलं आम्ही. असं जंगल आहे म्हणून इथं जरा गाडी येणार किती वाटत होती. गाडी आम्ही रस्त्यावर ठेवली नाही का पडलं तू कडे याप करतायस. असा काहीतरी रस्ता आहे पुढं आहे चांगला पण इथून नको बोललो उगाच. बाकी पडली तर बाकीचं लग्न व्हायचं आहे. दिव्याचं आमचं लग्न व्हायचं आहे अजून म्हणून नको बोललो. रिक्स नाही घेऊ शकत.
मस्त रस्ता आहे, इथून रस्ता आहे ना, इथून रस्ता नाही. काय बोलायचं आहे लोकांना या. बारीकसाच तला आहे पण भारी आहे ना, मस्त मंदिराजवळ व्ह्यू आहे आपला. रोड आहे इथं चांगला पण मध्येच थोडा. आता आम्ही आलो आमच्या मंदिराजवळ. या पायऱ्या चढतो आता आम्ही. जुना मंदिर आहे आमचा यो. आजूबाजूचा परिसर पण जाम भारी आमचा. हे देवाचे रक्षक आहेत. कुंकू पण नाही खायला. आता इकडे बाकीने घेतले तर पाय पडायला. चांगला नवरा भेटू दे नको आमच्या ताईला. बोल ग. अरे अजून काय बोले. बघा कसल्या भारी पायऱ्या जुन्या. त्यावरून तर ते आमची दिव्या. आमचा गावारी. आमचा गावारी बघा या नवीन गावारी. आणि आमचा गाववालाच आहे गाताडे. आणि आमची लाल परी आलेली आहे. जांभिली जांभिलीतल्या गावांच्या मुलं ही बस येते हो, नाही तर कराड्यांच्या मुलं आली नसती. बाय बाय काका. आणि आमचा कर्नाला किल्ला. आता थोड्या वेळात भद्रा मारुती येणार आहे. हा बघा, हा शेवटचा भद्र्या मारुती. खूप सारी आता ट्रॉफिक झालेली आहे. कंटेनर वाढायच्या मुळे ही सगळी ट्रॉफिक झाली इथे. तर तुम्ही मंदिराकडचं वातावरण खूप मस्त असं आहे. आणि ही नदी पाताळगंगा नदी. आणि हा मंदिर शंकराचा खूप छान मंदिर आहे. आतमध्ये गेलं खूप भारी वाटतो. आता आम्ही ते गाडी पार्क केलेली आहे आणि इकडं खूप मस्त अशी म्हशी आणि हा खूप भारी असा बैल आहे इथे. आणि हा आणि इकडे आजोबा पण आलेले आहेत दर्शनासाठी आणि एक ताई पण आलेली आहे. ती इकडे बघतात म्हशी. आजोबा पण हाकलतंय कारण का त्यांना वाटलं आम्हाला भीती वाटते. ती बघा ती दीदी पण मस्त हे करते. काय माहित गाईज, आम्ही आलो ना मंदिर बंद असावं असं का बरं. हे बघा आम्ही आलो मंदिर बंद. काही काम झालं ना का लोक देवाला पण विसरतात. हे बघा ना बाकी ताई, एवढी भारी मूर्ती आहे ही गणपती बाप्पाची. ही पण छान आहे. थांबलो पेट्रोल पंपावर. पेट्रोल नाही गाडीमध्ये, त्यामुळे पेट्रोल भरायला काही नाही. तर आता अर्धी माणसं चालली, आम्ही पण चाललो. तो दादा पण गेला एक. चला ग, काही नाही होणार यांच्यात. काहीच आता आम्ही दुसऱ्या पेट्रोल पंपावर आलेलो आहोत कारण का त्या पेट्रोल पंपामध्ये काहीच होणार नव्हतं. त्यामुळे आता आम्ही इकडं आलेलो आहे. इकडं पण तीच तर आहे वाटतं. नाही इकडं भेटतोय. इकडे यायला पाहिजे होतं आपण. तर आम्ही 10 मिनटं घालवले. इकडे यायला पाहिजे होतं. इकडे लगेच काम झालं असतं आमचं. आपण तिकडून चालला इकडं. आपण तिकडून चाला परत इकडे. मी पिशवीच विसरलो गाडीमध्ये. त्याही मला एकटीलाच पाठवले आणि त्या तिकडे थांबल्या दोघी त्यांनी. ही बघा आता मी कशी काही जाऊ पलीकडे. मला तर खूप भीती वाटते गाड्यांची. आमची बाकी ताई आता कोबीचा कांदा घेते कारण का आम्हाला घरी जाऊन नूडल्स बनवायची आहे. आणि शिमला मिरची काही इकडे दिसतच नाही. आहे शिमला मिरची पण आहे. बाबा खूप हसतात मला मी ब्लॉग करते तर. फिरलो SB मार्टमध्ये. काय घ्यायचं बाकी वस्तू एकच घ्यायची पण ती घेऊन पाठवायला ना. बाकी मला घे. दिव्याची व्हिडिओ तुली का कशी जाईन तिथं चालू सारखं इथं. त्या ती पण बारीक झाली.
दिव्याच्या थोडं थोडं नाही बाई, आमची संसाराची बाई. बघ बघ आहे बघ जरा, बघ जरा नी चकणी तू चकणी जरा बघ. सिल्क बाकीने मला सिल्क घेतली मग बघ कुठे. आता आम्ही आलो आमच्या गावात आणि आमच्या गावाचा रस्ता बघा किती खूप सुंदर, खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर आमच्या गावाकडचा रस्ता आहे. तू पण घे ना गाडी फास्ट, म्हणजे दिसते तरी. खूप सुंदर आहेत आमच्या गावाकडचे रस्ते. इथून गाव सुरू झालेलं आहे आमचं, ही इकडे खालची आळीची गाव. बरं मेन रस्ता म्हणजे इथूनच खूप सुंदर आहे. इथूनच जास्त हाईटवाला रस्ता आहे आणि हे बघू शकतो मी तसं खूप सुंदर इथला. आणि पुढे काय झालं का माहीत. आणि आता आमच्या गावाची लाईट गेलेली आहे, वायरमेन तर आलेला आहे. आणि हे आमच्या गावाकडचं रस्ता एवढा भारी रस्ता आहे ना आमच्या गावाकडं खूपच. ग्रामपंचायत जांभेली बघू शकता कसली भारी आमची ग्रामपंचायत आहे ना. आमच्या दादूची गाडी, आमच्या दादू आमच्या वलाला आला होता पूर, तेव्हा इथपर्यंत पाणी होतं. तेव्हा आम्ही ब्लॉग नव्हता केला कारण का आम्हाला तेव्हा टाईम नव्हतं. ही पूर्ण मशीन आणि इकडचं रस्ता पण सगळं वाहून गेलं आहे बघा. हे असले रस्त्यांची कामं इकडं तर बघू शकता तुम्ही. आणि आता पाऊस पडत नाही ना तर लोकांची खूप मजा आली, कारण का ती बघा ती इकडं वाळू आहे ना, ती सगळी लोकांनी नेली वाहून. ही आमची HPCL कंपनी आमच्याच बापाची आहे, कारण का आमची जागा आहे त्यामुळे इथनं सिलेंडर वाहून गेले होते ते लोक. गायजवळी फिरून आलो ना खायला, काय वडापाव, काय खायला आलो वडापाव. आणि हे वडा कोण आणि आता मी तिच्यासोबत डान्स करणार आहे. त्यांचे सेंडर वगैरे कसं झालेत. आम्ही असा बांधलेला हा सुटला. गाईस तुमचं स्वागत आहे आमच्या आतूच्या ब्लॉग मध्ये. आमची सारांशी मामांची तिथे गेलेली, आज ती आली आणि आज चिवाचे कपडे घातले तिने. कसली भारी दिसतंय. चिवा तू मारील, चिवा तू मारील. दात बदात. गाईज ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल को फॉलो करो. काय चॅनल को फॉलो करो. चॅनल को फॉलो करो. बाय बाय. दिसते ना बाय, स्माइल कर. आज हाच दात बघू ना, पोरचं दात बघ असलं भारी आहेत. बघू बघू बघू. आकार इकार 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 ना, दात बघा पोरीचं कसलं भारी आहेत. ओय ग